समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील जिमखाना विभागातर्फे 21 जून हा राष्ट्रीय योग दिन संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे होते, तर अध्यक्षस्थानी क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर महेश पाटील हे होते। यावेळी प्राध्यापक डॉक्टर एस.डी. कदम हे उपस्थित होते। प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे म्हणाले की योगामुळे जीवनातील अनेक समस्यांवर मात करता येते। कोणत्याही हालचाली ह्या शरीरास लाभदायक असतात, पण त्या हालचालींना योग्य दिशा मिळाल्या नाही तर शरीरावर व मनावर विपरीत परिणाम होऊ शकतात। म्हणून योग्य मार्गाने व्यायाम करणे अधिक हिताचे आहे। म्हणून योग साधनेचा व्यायाम महत्वाचा आहे। योग शांतता प्रदान करून आपल्या जीवनातील अनेक संकटांचा सामना शांतपणे आणि धैर्याने करता येतो। अनेक आजारांपासून मुक्ती मिळवता येते। योग दिनाच्या दृष्टीने आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याची आणि इतरांनाही त्याचा भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे, असेही देशपांडे म्हणाले। अध्यक्ष मनोगतात डॉक्टर महेश पाटील म्हणाले की आपण जीवनात सुखसोयी मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट करतो, पण जे मिळवले आहे ते दीर्घकाळ टिकवण्याची आपली मानसिकता असते। केवळ मानसिकता असून उपयोगाचे नाही, त्यास मनगट आणि मेंदू मजबूत करायला हवा। त्यासाठी सर्वांनी योग मार्ग स्वीकारला पाहिजे। या योग दिनानिमित्त कला व विज्ञान महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहभाग घेतला। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक एस.एन. खोत यांनी केले। सूत्रसंचालन डॉक्टर एस.डी. कदम यांनी केले, तर आभार प्राध्यापक व्ही.एस. यादव यांनी मानले। पण आजची परिस्थिती जर आपण बघितली तर संपूर्ण जगात निरोगी राहण्याच्या दृष्टिकोनात सगळ्यात महत्वाची गोष्ट जी योगाची, त्याचं कारण असं आहे, जर मोदींकडे आपण बघितलं तर वय वर्ष 75 असलेलं मनुष्य आपल्यापेक्षा म्हणजे मी त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान, 15 वर्ष, पण ते 24 वर्षाच्या मुलाची कॅपॅसिटी त्यापेक्षा अधिक काम करताना जेव्हा दिसतात, त्याचं त्या संपूर्ण यश हे योगाशी निगडीत आहे। आणि त्यामुळे आपण सर्वांनी योग करावा, योग्य पद्धतीने डेव्हलपमेंट व्हावी आपली। या दृष्टिकोनातून योगाचं जे महत्व आहे ते आता जगाने स्वीकारलेलं आहे। या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीचा उगम याच्यात झालेला आहे। त्यामुळे आपण योग सगळ्यांनी करावा। आणि क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।